झालं ते. आणि त्यानंतर मला म्हणाला की मी छान पुस्तक लिहिणार आहे, मला बाबांनी महाराष्ट्र शासनाकडून स्कॉलरशिप मिळवून दिलेली आहे आणि एक छान पुस्तक येणार आहे. म्हटलं अभिनंदन, तू लिही मी म्हटलं. पण हा ते काय कधीतरी अक्क महादेवींचं काहीतरी म्हणायचा, मग आणि शरण चळवळीतल्या शरण्या काय काय वेगळं वेगळं म्हणायच्या, स्त्रिया असून सुद्धा त्या असं म्हणतात आणि असं म्हणत होतं. त्या काळातल्या स्त्रिया सुद्धा बोलत होत्या, अलीकडच्या स्त्रिया भले म्हणत नसतील पण त्या काळातल्या म्हणत होत्या वगैरे. कधीतरी गप्पातनं यायचं आमचं बऱ्यापैकी. पण त्यावेळेला मला म्हटलं हा लिहिल पूर्ण करेल. आणि बाबांचे पण नेहमी करून यायचे की कितपर्यंत आले सर, काय काय चाललंय. हो आता माझं होईल लवकर. आणि मग त्याला खूप वाटायचं की आपण भरपूर त्याच्यावरती बऱ्याच गोष्टींचं विवेचन करू. आणि बऱ्याच शरणींबद्दल तो वेगळं वेगळं सांगायचा आणि त्याच्या मनात पण होतं त्यावेळेला ते लिहायचं. पण प्रत्यक्षात मात्र त्यानं कागदावरती एक अक्षर सुद्धा उमटवलं नाही. आणि लेखक हो आधी प्रथम तो की मी त्या दिशा मेडिकल कॉलेजच्या सेक्रेटरी पदाच्या प्रेमात फार वर्ष राहिला. त्याला ते सेक्रेटरी पदच हवं होतं आणि तेच करायचं होतं. आणि मी त्याला नेहमी म्हणायची की तू MA मराठी झालायस, MA इंग्लिश झालेला माणूस आहेस, तुला हा मोठा क्लार्क होऊन काय करायचंय. शेवटी ते क्लार्कच काम आहे, ते काय तुझ्यासारख्या डोक्यात साहित्य असणाऱ्या माणसाचं काम नव्हे. तू त्याच्या प्रेमात पडू नकोस, तू सोडून दे विषय. त्याला ते पटायचं नाही. आणि कुठल्या कुठल्या मंडळी माझ्याकडे घेऊन यायचा आणि त्यांना 5 लाख दे, 10 लाख दे, म्हणजे मग मी त्यातला सेक्रेटरी राहीन वगैरे वगैरे असं त्याचं चालायचं. त्या गोष्टींना मी कायम विरोध करत आले आणि त्याला मी सारखं म्हणायची तू लिही, तू छान लिहू शकतोस, तू वर्तमानपत्रात लिही, तू भाषांतर कर इंग्लिश पुस्तकांचं, किंवा तुला आणखी शिकवण्या घ्यायच्या असतील मुलांच्या, वेगळं वेगळं काहीतरी घडवायचं असेल तर तसं कर. पण ते काही नाही, त्याच्यातनं काहीतरी वेगळी वेगळी खुसपटं काढायची. त्यात आपलं अक्षर मला म्हणायचं माझं अक्षर मी लिहिलं तर कोणाला कळत नाही. आणि महात्मा गांधींचं अक्षर पण तसंच होतं. महात्मा गांधींच्या अक्षराशी मात्र आपली तुलना करायचा. म्हटलं महात्मा गांधींनी भरपूर ठिकाणी बदल केले, तू कुठं काय केलंस ते नाही, पण ते तेवढं अक्षराचं तेवढं सांगायचं. म्हणून मी त्याला टायपिंगच्या क्लासला घातलं. म्हटलं शिफ्ट टायपिंग. मग टायपिंगच्या क्लासला तिथं संजय जोशींचा एक आहे टायपिंगचा क्लास, त्याच्यासमोर ऋग्वेद ऑफिसचं ऋग्वेद ऑफिस होतं, तिथेही त्यांचं टायपिंग चालायचं. तिथं आमच्या ताई म्हणजे घोळसे मॅडम टायपिंग करायच्या. त्या वयानं तेव्हा लहान होत्या, त्यांचं बाळ पण लहान होतं. आणि त्यांना घेऊन त्या नेहमी तिथं असायच्या. आणि विभूते सर म्हणायचे सर हा टायपिंगच्या ऐवजी टायपिंग 2 मिनिटं करायचं आणि तिथं जात बसायचं, कारण तिथं गप्पा मारायला मिळतात, लोक येतात. मग